अहिल्यानगरचं राजकारण आणि राजकारणी लोकांचा दबदबा हे अहिल्यानगरचं वैशिष्ट्य। अगदी उपमुख्यमंत्री देखील नगरनं एकेकाळी आपल्याकडे ओढून आणले आहेत। पक्षाचे प्रमुख दिल्लीतील श्रेष्ठी नगरमध्ये खेचून आणायची धमक अहिल्यानगरच्या राजकारणात होती, परंतु आता हा दबदबा महायुतीच्या काळात पूर्णतः संपल्यात जमा झालाय असं बोललं जातंय। याचं कारण म्हणजे अहिल्यानगरला मिळालेला कमीपणा। विधानसभा निवडणुकीत महायुतीला जिल्ह्यानं 10 आमदार दिले, परंतु एकच मंत्रिपद मिळालं। त्यात आता विधान परिषदेतूनही महायुती सरकारनं जिल्ह्याला डावललं आहे। जिल्ह्यातील एकाही नेत्याची विधान परिषदेवर वर्णी लागणार नाही हे जवळपास निश्चित झालंय। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी अंतिम मुदत आहे। भाजपच्या 3, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे सेनेच्या प्रत्येकी एक अशा एकूण 5 जणांना विधान परिषदेवर संधी मिळणार आहे। किमान विधान परिषद तरी पदरात पडेल अशी आशा जिल्ह्यातील नेत्यांना होती। शिर्डीचे संग्राम कोते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली आहे, परंतु त्यांच्याही नावाची चर्चा नाही। इतर भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्यातील एकाही नेत्याची विधान परिषदेसाठी चर्चा होताना दिसत नाही। वरिष्ठ नेत्यांकडूनही तसे संकेत अद्याप तरी नाहीत। मंत्रिमंडळातही जिल्ह्याला वजनदार खातं मिळालं नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात भाजप इतकेच म्हणजेच 4 आमदार आहेत, परंतु त्यातील एकालाही मंत्रिपद मिळालं नाही। आता विधान परिषदेतही जिल्ह्याला डावललं जात असल्यानं तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे।